वणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 सगळ्यांची नजर याच्यावरती लागलेली आहे, सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त शहर अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आपण विचारू की निलेशजी, तुम्ही नुकतेच या पदावरती आला आहात. स्थानिक पदावरती म्हणजे शहराच्या पदावरती आले आणि हे जी निवडणूक आहे हे स्थानिक स्तरावरती, तर तुम्हाला काय चॅलेंज वाटतंय? नमस्कार सर्वप्रथम वनिका जनतेला. 27 जून 2025ला भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. माननीय संजय रेड्डीजी बोतकुरवार साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी सामाजिक क्षेत्रात होतो, राजकीय क्षेत्रात कधीच नव्हतो, परंतु त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या राजकीय क्षेत्रात आणलं आणि त्यांच्यामुळे मी अध्यक्ष बनलो. अध्यक्ष बनल्यानंतर मला हे दिसलं की भारतीय जनता पार्टी ही एक व्यक्तीची पार्टी नसून इथं कॅडर आहे. त्यामुळे मला हे चॅलेंज खूप सोपी गेलं की कॅडर असल्यामुळे इथं वरिष्ठ नेतृत्व आहे, इथं संघटना आहे, संघटनेचे वेगवेगळे पदाधिकारी आहे, जिल्ह्याचे पदाधिकारी आहे, साहेबांचं नेतृत्व आहे. या नेतृत्वामध्ये मला काम करायला म्हणजे मी लवकर रुळलो, याच्यात 1-1.25 महिन्यातच मी रुळलो आणि मी माझं काम सुरू केलं. शहराध्यक्ष म्हणून पद स्वीकारल्यानंतर, ती जबाबदारी घेतल्यानंतर ॲडव्होकेट निलेश चौधरी शहराध्यक्ष या नात्यानं वणीकर जनतेला काय विश्वास किंवा आश्वासन देऊ इच्छिता? भारतीय जनता पार्टी हा जर पक्ष आपण पाहिला तर आमचं राष्ट्रीय नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी आणि आमचं राज्याचं नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची जी काही कार्यशैली आहे, ही कार्यशैली पाहता ते 18 तास काम करतात. आपण तेवढं काम करू शकत नाही, परंतु आम्ही त्यांच्या कामापासून प्रेरित होऊन मी माझं काम ऍज अ शहर अध्यक्ष सुरू केलं. मी वणीकर जनतेला आश्वस्त देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे की 2014 पूर्वी जर आपण वणीचं वास्तव्य पाहिलं तर वणीमधचा जो भकास परिस्थिती होती ती 2014 नंतर 2024 पर्यंत एक सुव्यवस्थित परिस्थिती झाली. इथे रस्ते झाले, नाल्या झाल्या, वणी शहराचा अल्टिमेट विकास झाला. आणि भारतीय जनता पार्टी हा विकासावर विश्वास करणारा पक्ष आहे. हा कुठल्याही बाकीच्या जाती धर्म पंथ याच्यावर चालणारा पक्ष नाही. आणि त्यामुळे मला हे दिसलं का बा वणी शहराचा विकास झालेला आहे. 2016च्या नगर परिषद निवडणुकीमध्ये वणी शहरातील लोकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एकूण 22 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले. बाकी पक्षाचा एकही उमेदवार आला नाही. बाकी पक्षाचे फक्त अपक्षाचे 4 उमेदवार आले. पुढे जाऊन त्या 4 पैकी 2 उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि माननीय तारेंद्रजी बोर्डे हे थेट नगराध्यक्षाची निवडणूक जिंकून आले जवळपास 4,500च्या लीडने. त्यामुळे त्या 2016 ते 2021 जोपर्यंत नगर परिषदेचा 5 वर्षाचा कार्यकाल होता, त्या काळामध्ये वणीचा जो अल्टिमेट विकास झाला, त्यामध्ये रस्ते असो, नाल्या असो, अंडरग्राऊंड नाल्या असो, फुटपाथ असो, गार्डन असो, वॉटर एटीएम असो, नाट्यगृह असो, क्रीडांगण असो, खुले क्रीडांगण असो, या सर्व बाबींचा विचार, पाण्याची सुविधा असो, या सर्व बाबींचा विचार नगर परिषदेने केला आणि विकास केला. त्यामुळे आता आम्ही या निवडणुकीला जे सामोरे जात आहोत, तर आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जो विकास केलेला आहे, त्या विकासावर वणीकर जनता आमच्यावर विश्वास ठेवणार आहे आणि पुन्हा नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकवणार आहे. वणी नगरपालिकेवर पुन्हा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडवण्याचा विश्वास ॲडव्होकेट निलेश चौधरी हे व्यक्त करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश चौधरी त्यांच्या उमेदवारांबद्दल आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल आणि या इलेक्शनच्या नव्हे तर पुढील वाटचालीबद्दल काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम मी वणीकर जनतेला हे बाब आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टीद्वारा नगराध्यक्षाचा जो उमेदवार दिलेला आहे, आमच्या ताई सो विद्याताई खेमराज उर्फ सचिन आत्राम, या एक सहाय्यक शिक्षिका आहे, MA आहे, BEd आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मागील 15 वर्षापासून आदर्श विद्यालय मध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करत आहे. आणि शिक्षिका म्हटलं तर एक डिसिप्लिन आलं, शिस्त आलं. नगर परिषदेमध्ये काम करीत असताना शिस्त आवश्यक आहे आणि जोपर्यंत कामात शिस्त राहणार नाही, प्रशासनामध्ये शिस्त राहणार नाही, तोपर्यंत प्रशासन योग्य पद्धतीने काम करू शकणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार दिलेल्या आहे विद्याताई, या एक शिस्तप्रिय व्यक्ती असल्यामुळे, शिस्तप्रिय शिक्षिका असल्यामुळे नगर परिषदेला त्याचा फायदा होईल. दुसरा महत्वाचा बाब म्हणजे आम्ही ज्या उमेदवार दिलेले आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केले आणि त्यांच्या वतीने आम्ही वणीकर जनतेला आश्वस्त करतो की ज्या दिवशी त्यांची निवडणूक म्हणजे 3 तारखेला निकाल होऊन त्या नगराध्यक्ष बनेल, त्या दिवशीपासून पुढील 5 वर्ष सलग त्या शिक्षिका पेशापासून आपली निवृत्ती घेईल किंवा त्या सुट्ट्या घेईल आणि 5 वर्ष 24/7 लोकांच्या सेवेमध्ये राहील. त्यामुळे आम्ही वणीकर जनतेला आश्वस्त करतो की 24 अवर्स काम करणारी महिला आम्ही त्यांना उमेदवार म्हणून दिलेली आहे. तिच्यावर विश्वास ठेवा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवा.
त्यानंतर आमचे जे नगरसेवकांचे आम्ही 29 उमेदवार दिलेले आहे. आपण पाहिलं असेल की मागच्या आमच्या 22 उमेदवारापैकी 22 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते. त्याच्यापैकी आम्ही 3 ते 4 लोकांनाच रिपीट केलेलं आहे. बाकी सगळं आम्ही नवीन दिलेलं आहे. आणि ही नवीन देत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही यावेळेस प्रत्येक प्रभागात मागील 1.5 ते पावणे 2 महिन्यापासून निवडणुका लागण्याच्या पूर्वीपासून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आमचं वरिष्ठ नेतृत्व गेलं. तिथच्या बूथ समिती आमचा असो, तिथचा आमचा शक्ती केंद्र प्रमुख असो, तेथील नागरिक असो, यांना विचारणा केली का बा या प्रभागामध्ये तुमचं नेतृत्व करणारं, या प्रभागामध्ये तुमचा विश्वास कोणावर आहे यांची माहिती घेतली. आणि माहिती घेतल्यानंतर कोर कमिटीमध्ये त्या नावावर शिक्कामोर्तब करून आम्ही 29 उमेदवार निश्चित केले. आणि आमच्या 29 उमेदवारांबद्दल तुम्ही जर पाहिले असेल तर जुन्या जे 3 नगरसेवक उभे आहेत ते त्यांच्यावर आजपर्यंत त्यांच्या कार्यशैलीवर कोणीही कुठलाही प्रश्न उपस्थित केलेला नाही. जे बाकीचे आमचे 26 नगरसेवक आम्ही जे नवीन दिलेले आहे त्यांची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर कोणी सामाजिक क्षेत्रात काम करणार आहे, कोणी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार आहे, कोणी प्रभागामधून उभारलेलं नेतृत्व आहे, लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे, अशा लोकांना आम्ही एक सीट दिली आहे. मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्ही मनोज शिडाम हा उमेदवार दिलेला आहे. लोकांनी लोकांनी त्याबद्दल असं म्हटलं की हा एवढूसा 4-4.5 फुटाचा मुलगा आहे, त्याला कोणी ओळखत नाही, याला तुम्ही कशी का सीट दिली, हे विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. परंतु त्याची सीट देत असताना आम्ही त्याची पार्श्वभूमी पाहिली की तो एक गरीब घरातील व्यक्ती आहे, परंतु रोज प्रत्येकाच्या कामाला धावून जाणार आहे. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात दुर्गादेवी असो, गणपती उत्सव असो, त्याच्यात काम करत आहे. आणि आपल्याला सांगू इच्छितो मी की एका दुर्गादेवीच्या विसर्जनाची रॅली चालली होती. त्या रॅलीमध्ये ती ट्रॅक्टर जी होती त्या ट्रॅक्टरमध्ये एक महिला दबणार होती. तर त्यांनी तिला धक्का मारून स्वतः तिथे पडला आणि त्याचे पायाचे 6 बोटं कटले गेले. असा उमेदवार आम्ही निवडला. आम्हाला हा उमेदवार पाहिजे की जो लोकांसाठी आपला जीव देऊ शकतो, जो लोकांसाठी आपला वेळ देऊ शकतो, असे उमेदवार आम्ही निवडले आहे. आणि वणीकर जनतेला आम्ही विश्वास देतो की यापैकी 29 पैकी एकही उमेदवार जर आपल्याला चुकीचा वाटत असेल तर आम्हाला सांगावं. परंतु आजपर्यंत प्रचाराच्या 6 दिवसात आमच्यापर्यंत असं कोणीही बोललेलं नाही. आता निवडणूक येऊन आलेली आहे 2 तारखेला, तर जाता जाता तुम्ही नागरिकांना काय सांगता? मी वणीकर जनतेलाही विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तुम्ही विचारसरणी वेगळी असेल, तुम्हाला हा पक्ष आवडत असेल, तो पक्ष आवडत असेल, पण सगळ्यांना विनंती आहे की 2 डिसेंबर 2025 रोजी होणारी नगर परिषदेची निवडणूक आहे त्याच्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत नक्की आपल्या घरातून बाहेर निघा आणि आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार बजावा. कुठल्याही पक्षाला तुम्हाला द्यायचं असेल, मी भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीला द्या. परंतु मतदानाचा अधिकार आपला आहे, आपल्याला उमेदवार निवडायचा आहे, आपण मतदानाचा हक्क बजावा, अशी सर्वांना नम्र विनंती.